नमस्कार, अस्सलाम वालेकुम। चला बनवूयात ताटाची शोभा वाढवणारी आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीची चटपटीत चटणी। चटणी बनवण्यासाठी इथे मी आंबट कैरी घेतलेली आहे। शक्यतो आंबट कैरीचाच वापर करा, चटणी अगदी मस्त होते। कैरी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे, तुम्ही खिसून देखील वापरू शकता। आता चिरून घेतलेली कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। त्यासोबत छोटे 2 चमचे भाजलेले शेंगदाणे आणि छोटे 2 चमचे फुटाण्याची डाळ म्हणजे कांदा पोहे खाण्याच्या चमच्याने घेतलेले आहेत। एक हिरवी मिरची, 3 ते 4 पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। आता पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। इथे मी लसूण टाकायचं विसरलेले, त्यामुळे पुन्हा 4 कुड्या लसणाच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि छान असं पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे। तयार आहे मस्त चटपटीत कैरीची चटणी। उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचन मध्ये उभं राहून काम होत नाही, त्यावेळेस गरमागरम वरण भातासोबत कैरीची चटणी किंवा पापड असलं की 2 घास जास्त जातात आणि पटकन देखील आपलं काम होतं। त्यामुळे या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणी सोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, अल्लाह हाफिज।